पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले गेलीत नाजूक श्वास आता तो पुन्हा नाही माणसाने माणसाशी माणसा संवादने हीच आमची प्रार्थना. हा काय झाला? आताची म्हटली आवाज. आवाज म्हणजे काय? ध्वनी. ध्वनी. आता पुन्हा एकदा लक्ष द्या. गरी ग सारे सानी सागरे गरी ग सारे सारे रे सा गरी ग सारे सानी सागरे गम पदा प म ग रे नि सा. आता हे काय झाले? स्वर. स्वर. तर आज आपण ध्वनी हा घटक अभ्यासणार आहोत. तर स्वर काय झाले त्याचे गुणधर्म. तर मला आता तुम्ही अशाच प्रकारे आता मी जसा आवाज काढला ना तसं प्रत्येक प्राण्याचा आवाज असतो, पक्ष्यांचा आवाज असतो. आपण शाळा सुटली, बेल वाजली, आपल्याला समजतं तो त्या घंटाचा आवाज असतो. तर मग तुम्ही मला एखाद्या पक्ष्यांचा आवाज काढून दाखवा बरं. हा काढा. मांजर. प्राण्याचा काढला. पक्ष्याचा आवाज काढून दाखवा. चिमणी, कावळा. कशी करते चिमणी? कशी करते? ओके. कावळा. काव. अजून कोकिळा. कू कू. ओके. आणि प्राण्याचा एखाद्या प्राण्याचा आवाज काढून दाखवा बरं. कुत्रा कसा करतो? भुंकतो. ते काढा. अजून शेळीचा काढता येईल? नाही काढता येणार. मी काढून दाखवू. येतं का नाही? माझा हा आवाज कुठून येतो? ध्वनी कसा निर्माण होतो ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर ध्वनी कसा निर्माण होतो? तर एखादी वस्तू ती कंप पावते. कंप पावते म्हणजे काय? आता ही वस्तू स्केल आहे. तर ती कंप पावते म्हणजे काय? जेव्हा तिचं कंपन झालं तेव्हा तिचा आवाज होतो. तेव्हा तिचा आवाज होतो आणि तिचं कंपन जेव्हा थांबलं तेव्हा तो आवाज थांबतो, तो ध्वनी थांबतो. तर ती कंपित होते. तर ज्यावेळेस ती कंपित होत असते हवेमधले जे रेणू असतात तेव्हा हवेमध्ये जे रेणू असतात ते पण स्थिर असतात. पण जेव्हा एखादी वस्तू जेव्हा ती कंपित होत असते तर त्यावेळेस हवेमधल्या रेणूंवर हवेचा दाब येतो, हवेची घनता निर्माण होते आणि त्यावरून जी दाब व घनता निर्माण होऊन तो आवाज आपल्या कानी पडतो. ती संवेदना आपल्याला ऐकू येते. तर मग याचं उदाहरण आपण आता यासाठी आपल्याला हवा लागते. कंपन कशामुळे? कारण ध्वनी हे हवा हे माध्यम आहे, त्यामुळे ध्वनी आपल्याला ऐकू येतो एकमेकांना. तर मग यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. हे जार आहे दिसते, त्याच्यामध्ये मी एक खडा टाकलेला आहे बरोबर. तर बघ आता हा खडा समजा मी याच्यामध्ये थोडीशी हवा आहे. आता कसं वाजतंय? जोरात आवाज येतोय. आता जर समजा याच्यामध्ये पूर्ण हवा आपण काढून टाकली किंवा झाकण लावलं तर त्यावेळेस कसा आवाज येईल? कसा आवाज येईल? कमी आवाज होईल. म्हणजे आपल्याला हवेची गरज आहे. ध्वनीसाठी हवेची गरज आहे. का? तर ध्वनी प्रसारण पावतं त्यामध्ये. ओके. तर अजून एक आपण उदाहरण घेऊया. या तुम्ही इकडे या.
पियानो. तर अशी तर हे पियानोचे हे दोन्ही साऊंड आहेत ना, तर यावरती हात ठेवा. पूर्ण पूर्ण पूर्ण. कसा आवाज येतोय? कमी. आणि आणि आता आवाज बघा कसा आवाज येतोय? जोरात आवाज येतो. तसंच अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला. ज्यावेळेस पेटी हार्मोनियम जेव्हा वाजत असते, पेटी दिसते ना, दिसतायत ना, तर मला सांगा यामध्ये हवेची गरज लागते का? लागते ना. तर आता ह्या पेटीचं जर तुम्ही कधी बघितलंय का प्रयोग करून, जर छिद्रे दाबले तर आवाज येतो का? ऐकू येतो का? नाही. तसंच वीणा आहे, हे जे खाली हा जो त्याचा बेस दिलेला आहे, हा सितारा खाली, तर ते कशासाठी? त्याच्यातून ध्वनी निर्माण होतो. ती हवा आतमध्ये जाते आणि मग ध्वनी निर्माण